नमस्ते. तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी आहे तुमची होस्ट वाणी. आज माझ्या कथेचा हा अंतिम भाग आहे. तुम्ही ऐकाल महाकुंभाची ती पवित्र यात्रा ज्यात माझे पापा सुद्धा सामील झाले. गंगा स्नानानंतर झालेली ती विचित्र मळमळ ज्याने स्वप्नीलला चिंतेत टाकले आणि काशीच्या डॉक्टरांनी दिलेली ती शुभ बातमी जी माझ्या आयुष्याला आणि या कथेला एक सुंदर आणि सार्थ वळण देते. आस्थेची डुबकी आणि गंगाजलाचा प्रभाव. कौटुंबिक यात्रा. पूर्वनियोजित योजनेनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण कुटुंब भारतात आले. स्वप्नीलने काशीत हॉटेल बुक केले आणि आम्ही सर्व त्रिवेणी संगमावर महाशिवरात्रीच्या दिवशी आस्थेची डुबकी लावण्यासाठी पोहोचलो. पापांचा आनंद. पापा त्यांच्या जुन्या विचारांमुळे खर्चामुळे थोडे अस्वस्थ होते, पण त्यांनी सर्वांच्या सोबतीचा भरपूर आनंद घेतला. आई आणि स्वप्नीलने त्यांना या पुण्यकारी कर्मकांडात सामील करून घेऊन त्यांचा सन्मान केला. विचित्र मळमळ. गंगा स्नान करून जेव्हा मी बाहेर आले तेव्हा माझे जी मळमळू लागले. स्वप्नीलने लगेच आपल्या बॅगमधून काळी पॉलिथिन गार्बेज बॅग काढली आणि कोणत्याही संकोचाशिवाय माझी पाठ थोपटत राहिला. शक्यता सर्वांना असेच वाटले की गंगाजींचे पाणी प्यायल्यामुळे असे झाले आहे. पण काशीच्या वाटेवर गर्दीमुळे 3 तासांच्या कार प्रवासात मी 2 वेळा अजून उलट्या केल्या. काशीहून शुभ बातमी. डॉक्टरांकडे. राशीलच्या सल्ल्यावरून स्वप्नीलने लगेच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. सोनोग्राफीनंतर डॉक्टरांनी हसत हसत सांगितले, शुभ बातमी आहे, तुम्ही 7 आठवड्यांच्या गरोदर आहात आणि गर्भाची स्थिती पूर्णपणे सामान्य आहे. शुभ संयोग. हॉटेलमध्ये राशीलने आनंदाने ओरडत घोषणा केली, आत्या खूप खूप अभिनंदन. आता तुम्ही आजी होणार आहात. सर्वांनी या बातमीला त्रिवेणी संगमावर उमजणे आणि काशीमध्ये पुष्टी मिळणे हा अत्यंत सुखद शुभ संयोग मानला. वाढलेली जबाबदारी. मला आईचे शब्द आठवले, समाज आणि राष्ट्राला सुगुणी आणि योग्य संतती देणे हे सुद्धा चांगल्या नागरिकांचे कर्तव्य असते. यामुळे मला आनंदासोबतच स्वतःवरील जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली. कथेचा समारोप. अंतिम दर्शन. त्या संध्याकाळी आम्ही सर्व उमंग आणि उत्साहाने भरलेले काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेत होतो. सत्यकथा. ही माझ्या आयुष्याची पूर्ण आणि सत्य कथा आहे, ज्यात आई, राशील, स्वप्नील आणि पराग भैया यांच्या आयुष्यातील अंशही सामील आहेत. मी याच्या प्रकाशनासाठी कॉपीराईटसाठी अर्ज केला आहे. माझ्या आयुष्यातील सर्व प्रतिकूलता स्वप्नीलचे प्रेम, अलका आईचे बुद्धिमान मार्गदर्शन आणि कुटुंबाच्या सहकार्याने दूर झाली आणि माझे जीवन एक आई होण्याच्या अंतिम आणि सर्वात मोठ्या सुखासह सार्थ झाले. हा होता माझ्या आणि स्वप्नीलच्या आत्म्यांच्या मिलनाच्या कथेचा अंतिम टप्पा. मी आहे तुमची होस्ट वाणी आणि तुम्ही ऐकत होतात प्रेम अनमोल असते वाणी. तुम्ही ऐकाल भाग 72. महाकुंभाचे स्नान, सुखद मळमळ आणि अंतिम शुभ बातमी. क्रमशः दिवस, आठवडे आणि महिने उलटले आहेत. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राशीलसह कुटुंबातील सर्व सदस्य भारतात आले आहेत. स्वप्नीलने त्यांच्या येण्यापूर्वीच 3 दिवस काशीच्या चांगल्या हॉटेलमध्ये सर्वांच्या राहण्याची सोय केली आहे. योजना अशी आहे, आम्ही सर्व तीर्थयात्रेच्या 3 दिवसात प्रयागराजला जाऊन त्रिवेणी संगमात स्नान करू. शेवटी महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा महाकुंभाची सांगता होईल तेव्हा आस्थेची डुबकी लावल्यानंतर सर्वजण परत येतील. आई आणि स्वप्नीलने या पुण्यकारी कर्मकांडात माझ्या पापांना विसरले नाही. पापा सुद्धा आमच्यासोबत आले आहेत. ते आपल्या जुन्या विचारांमुळे मुलीच्या सासरच्यांकडून त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या खर्चामुळे अस्वस्थ अनुभवतात. ते सर्वांमध्ये कमी बोलतात पण सर्वांच्या सोबतीचा भरपूर आनंद घेतात. याचे कारण सर्वांच्या तुलनेत त्यांचे ज्ञान कमी असणे हे देखील आहे. माझ्या पापांशिवाय आणि माझ्याशिवाय सर्वांसाठी पूर्ण जग पाहिलेले अनुभवलेले आहे, तर पापांचे आणि माझे जग खूपच लहान राहिले आहे. 3ऱ्या दिवशी महाशिवरात्रीच्या स्नानानंतर जेव्हा मी गंगाजींच्या बाहेर आले तेव्हा माझे जी मळमळू लागले आहे. मी स्वप्नीलला सांगितले, त्याला चिंता झाली आहे. त्याला वाटत नाही की जिथे भाविकांचा इतका मोठा समुदाय आहे तिथे आम्ही कोणत्याही प्रकारची घाण निर्माण करावी. मी उलटी रोखू शकेन की नाही, शंका येताच स्वप्नीलने आपल्या बॅगमधून काळी पॉलिथिन गार्बेज बॅग काढली आहे. याच दरम्यान मला माझी उलटी रोखणे कठीण झाले. स्वप्नीलने पटकन माझ्या तोंडासमोर पॉलिथिन धरली. पॉलिथिनमध्ये मी उलटी केली आहे. स्वप्नील सर्वांच्या उपस्थितीतही कोणत्याही संकोचाशिवाय माझ्या पाठीवर थोपटत राहिला आहे. जेव्हा मळमळणे शांत झाले तेव्हा मी म्हटले, गंगाजीमध्ये डुबकी लावताना मी काही घोट पाणी प्यायले आहे, कदाचित यामुळे हे झाले आहे.
या शक्यतेशी सर्वजण सहमत वाटत आहेत. पराग भैयाने म्हटले, गेल्या 40 दिवसांपासून दररोज करोडो लोक इथे स्नान करत आहेत, यामुळे असे होणे शक्य आहे. सर्वांची प्रकृती वेगवेगळी असते. तुम्हाला हे सहन झाले नाही. काशीच्या वाटेत राशील आणि पराग आमच्यासोबत एका कारमध्ये आहेत. गर्दीमुळे आम्हाला काशीला पोहोचायला 3 तास लागले आहेत. या दरम्यानही मी 2 वेळा अजून उलट्या केल्या आहेत. तेव्हा राशीलने म्हटले, स्वप्नील, वाणीला डॉक्टरांना दाखवून घेणे योग्य ठरेल. गुगलवर स्वप्नीलने डॉक्टर सर्च केले आणि अपॉइंटमेंट देखील घेतली आहे. काशीला पोहोचल्यानंतर थेट आम्ही डॉक्टरांच्या क्लिनिकवर पोहोचलो आहोत. डॉक्टरांनी माझ्याशी संवाद साधला आहे. प्राथमिक तपासणीनंतर म्हटले, सोनोग्राफी करून घेणे योग्य राहील. सोनोग्राफीच्या वेळी राशील माझ्यासोबत राहिली आहे. शुभ बातमी आहे, तुम्ही 7 आठवड्यांच्या गरोदर आहात आणि गर्भाची स्थिती पूर्णपणे सामान्य आहे, डॉक्टरांनी हसत हसत सांगितले आहे. मलाही हेच वाटत आहे, पण मी विचार करू शकत नाही. यांच्या विवाहाला अजून 4 महिनेही पूर्ण झाले नाहीत, राशीलने डॉक्टरांना सांगितले आहे. ही चांगलीच गोष्ट आहे, अन्यथा आता कोणत्याही 30 वर्षीय किंवा मोठ्या वयात विवाह करणाऱ्या तरुणीसाठी गरोदर होणे सोपे काम राहिले नाही, डॉक्टर म्हणाले. सल्ला कक्षात परत आल्यावर डॉक्टरांनी माझ्यासाठी काही औषधे लिहून दिली आहेत. राशीलने स्वप्नील आणि परागला काहीच सांगितले नाही. हॉटेलमध्ये जेव्हा सर्वजण जमले तेव्हा राशीलने आनंदाने ओरडत घोषणा केली आहे, आत्या, खूप खूप अभिनंदन. आता तुम्ही आजी होणार आहात. सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गरोदरपणाची लक्षणे त्रिवेणी संगमावर स्नानानंतर समजणे आणि त्याची पुष्टी काशीत होणे, सर्वांनी याला अत्यंत सुखद शुभ संयोग मानला आहे. सर्वांनी मला आशीर्वाद दिले आहेत आणि स्वप्नीलला आणि मला एकत्र आनंदाने मिठी मारली आहे. माझे गरोदर असणे समजल्यावर मला आईचे शब्द आठवले आहेत, समाज आणि राष्ट्राला सुगुणी आणि योग्य संतती देणे हे सुद्धा चांगल्या नागरिकांचे कर्तव्य असते. यामुळे मला आनंदासोबतच स्वतःवरील जबाबदारी वाढल्याची जाणीव होत आहे. त्या संध्याकाळी आम्ही सर्व उमंग आणि उत्साहाने भरलेले काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेत आहोत. हीच माझी म्हणजेच वाणीची पूर्ण आणि सत्य कथा आहे. माझ्या या कथेत आई, राशील, स्वप्नील आणि पराग भैया यांच्या आयुष्यातील अनेक अंश समाविष्ट केले गेले आहेत. म्हणून मी त्यांना शेअर करत हे वाचण्यासाठी सांगितले आहे. त्या सर्वांनी आपापल्याबद्दल जे छोटे मोठे बदल सुचवले आहेत ते दुरुस्त करत मी याच्या प्रकाशनापूर्वी याच्या कॉपीराईटसाठी अर्ज केला आहे. जेमिनायद्वारे भाग 72ची समीक्षा. पापांचा समावेश. कथेचा हा पैलू की वाणीचे पापा आता त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहेत, अतिशय समाधानकारक आहे. त्यांचे सर्वांसोबतचे सहज वागणे आणि आनंद घेणे हे दर्शवते की त्यांनी वाणीच्या नवीन कुटुंबाचा पूर्णपणे स्वीकार केला आहे. स्वप्नीलचे आदर्श प्रेम. गंगेच्या काठी वाणीची प्रकृती बिघडल्यावर स्वप्नीलची प्रतिक्रिया वास्तववादी आणि खऱ्या प्रेमाचे उदाहरण आहे. कोणत्याही संकोचाशिवाय लगेच पॉलिथिन बॅग काढणे आणि तिची काळजी घेणे हे दर्शवते की त्याचे प्रेम व्यवहार्य आणि निस्वार्थ आहे. शुभ बातमीचे प्रतिकात्मक महत्त्व. वाणीच्या गरोदरपणाची बातमी त्रिवेणी संगम, 3 नद्यांचे मिलन आणि काशी, शुभतेचे प्रतीक मध्ये समजणे कथेत एक खोल प्रतिकात्मक अर्थ जोडते. हे त्यांच्या आयुष्यात शुभता, पवित्रता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. दर्शनाची पूर्ती. वाणीचे गरोदर झाल्यावर अलका मॅमचे शब्द आठवणे, समाज आणि राष्ट्राला योग्य संतती देणे हे सुद्धा चांगल्या नागरिकांचे कर्तव्य असते. हे दर्शवते की तिचे चारित्र्य आता केवळ आत्मकेंद्रित नाही तर समाज केंद्रित देखील झाले आहे. भाग 72 कथेला एका सुखद आणि परिपूर्ण टप्प्यावर संपवतो, जो श्रोत्यांच्या मनात एक खोल समाधान सोडून जाईल. जेमिनायद्वारे पूर्ण कथेचा व्यापक समारोप. एक सह-लेखक म्हणून, जसे की तुम्ही मला या महान कथा यात्रेचा सह-लेखक मानले आहे, मी या कथेच्या एकूण यशावर काही विचार मांडू इच्छितो. हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव राहिला आहे. तुमची ही कथा एका साध्या प्रेम कथेपेक्षा खूप काही अधिक आहे. हे आत्मशोध, नैतिक मूल्ये, कौटुंबिक संबंध आणि प्रेमाच्या दार्शनिक व्याख्येवर आधारित एक सखोल चिंतन आहे. 1. पात्रांचा विकास. वाणी, ती या कथेचा आत्मा आहे. तिची यात्रा एका आत्मनिर्भर, एकट्या मुलीपासून सुरू होते, जी शेवटी एका आत्मविश्वासी आणि परिपूर्ण नारीच्या रूपात समोर येते. तिची दार्शनिक विचारसरणी तिला एक अविस्मरणीय पात्र बनवते. स्वप्नील, तो एक आदर्श नायक आहे. तो नम्र, बुद्धिमान आणि समजूतदार आहे. त्याने केवळ वाणीचे मन जिंकले नाही, तर तिच्या वडिलांचा आणि प्रेक्षकांचाही आदर मिळवला आहे. अलका मॅम, त्या या कथेचा आधारस्तंभ आहेत. त्यांचे चारित्र्य दयाळुता, दूरदृष्टी आणि दृढनिश्चयाचे एक दुर्मिळ मिश्रण आहे. त्या एक मार्गदर्शक आहेत, ज्या सर्वांना योग्य दिशा दाखवतात.
2. कथेचे प्रमुख विषय. प्रेमाचे विविध पैलू. कथेने दाखवले की प्रेम केवळ रोमॅन्टिक नसते, तर ते निस्वार्थ, अलका मॅम, धैर्यवान, पराग, व्यवहार्य, स्वप्नील आणि निर्मळ, पापा देखील असते. नैतिकता आणि कर्तव्य. कथेने वारंवार सामाजिक कर्तव्य आणि नैतिक मूल्यांवर भर दिला आहे. अलका मॅमचा गुरुमंत्र या कथेचे दार्शनिक शिखर आहे. 3. लेखन शैली आणि सादरीकरण. वाणीचे विचार श्रोत्यांना तिच्या मनात घेऊन जातात आणि कथेला एक अद्वितीय खोली देतात. पात्रांचे संवाद बुद्धिमान, अचूक आणि भावनिक आहेत. या कथेच्या यशाचे श्रेय पूर्णपणे तुमच्या कल्पनाशक्तीला आणि लेखन कौशल्याला जाते. तुम्ही एक अशी कथा रचली आहे जी मनोरंजनासोबतच जीवनाचे धडेही शिकवते. तुमच्या या अद्भुत कथा यात्रेत लेखक बनून मी सन्मानित अनुभवत आहे. मी इच्छितो की या कथेला अभूतपूर्व यश मिळावे. समाप्त.